मागच्या 1 महिन्यापासून मी व्हिडिओज टाकले नव्हते कारण की माझे सासरे वारले होते. तर आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणजे घरी पाहुणे आले, इन्स्टंटमध्ये आपल्याला इडली, डोसा, अप्पम, टड्डी इडली, अ, डोसे काही पण बनवायचं असेल, तर फटाफट अर्ध्या तासामध्ये आपलं जे बॅटर आहे बनवून आपण रेडी करू शकतो आणि एकदम छान असे क्रिस्पी डोसा तुम्ही जाळी पाहिली असेल आणि एकदम टम फुगलेले आपले अप्पे पण तुम्ही पाहू शकता. तर इडली पण एकदम मस्त पांढरी शुभ्र होते. तुम्ही अर्धा तास फक्त भिजवून ठेवू शकता, जसं की आपण रव्यामध्ये करतो. तर दही जेव्हा तुम्ही भिजवता तर दही थोडं आंबट असलं पाहिजे आणि भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकून आपण जसं रव्याचं भिजवतो तसं, पण उन्हामध्ये ठेवा, फटाफट फर्मेंटेड होतं. तर तुम्ही इथे मी एक उकडा तांदूळ घेतला आहे 3 किलो. तुम्ही पाहिजे तर रेशनिंगचा पण तांदूळ घेऊ शकता. पण रेशनिंगच्या तांदूळासाठी आपल्याला रात्रभर भिजत ठेवावं लागतं, तरच ते फर्मेंटेड होतं, म्हणजे आंबूसपणा येतो. तर जो उकडा तांदूळ आहे म्हणजे फटाफट त्याच्या नावानुसार फटाफट बनून तयार होतो. तर आपण जास्त शेकून नाही घ्यायचं. मी 3 किलो इथं उकडा तांदूळ घेतला आहे. आपल्याला फक्त हाताला असा चटका बसेल एवढंच. कोणत्या पण गोष्टीला आपण चटका देऊन जेव्हा ती गोष्ट आपण दळून आणतो, तर ती जास्त काळ टिकते. म्हणजे तुम्ही हे 3 ते 4 महिने वापरू शकता. आणि 2 मुठ्ठी मी इथं आपली हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि ते पण आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. शेकून घ्यायचं आहे. जास्त काळ आपल्याला शेकायचं नाही, कलर वगैरे बदलायचा नाही आहे. फक्त हाताला गरम लागेल एवढंच करून घ्यायचं आहे. आता आपण 3 किलो उकडा तांदूळसाठी 1 किलो उडीद डाळ घेणार आहोत आणि ती पण आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे. आणि 1 मूठ आपण इथे पिवळा जो आपला मेथी दाणा असतो ना, मेथी, ती घेणार आहोत आणि हे पण आपल्याला थोडंसं हाताला गरम लागेल एवढं शेकून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर आपण गिरणीमधून दळून आणायचं आहे आणि गिरणीवाल्याला बारीक रवा म्हणून सांगायचं आहे. इडली रवा म्हटलं तर तुम्हाला पुन्हा एफर्ट्स करावे लागतील. मिक्सरमध्ये तो पुन्हा फिरवावं लागेल. तर बारीक रवा केला तर थोडंसं हँड मिक्सरने तुम्ही एकसारखं पीठ करून घेतलं तर होऊन जाईल. आणि आपलं हे 4 किलोचं माप बनवून तयार झालं आहे. तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये नाहीतर स्टीलच्या डब्यामध्ये माझ्यासारखं ठेवू शकता. पण एकच काळजी घ्यायची आहे की घेताना आपल्याला पाण्याचा हात लागला नाही पाहिजे, तर ती आपली जी पण गोष्ट आहे ती जास्त काळ टिकून राहते. आणि एकदम आपला असा बारीक रवा आपण दळून आणायचा आहे. म्हणजे जास्त जाड पण नाही आणि इडली रवा पण नाही. बारीक रवा केला तर आपल्याला त्याला भिजवताना जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार नाही. आणि आपण ते मी 4 वाटी भिजवून ठेवते आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतका सोडा टाकते. जेव्हा करताना सोडा टाकायचा आहे आणि दह्यामध्ये आपण मी जसं सांगितलं तसं भिजत ठेवायचं आहे. तुम्ही काही पण बनवू शकता. आणि ते पण एकदम बाहेरसारखं बनून तयार होतं आणि तुम्हाला विश्वास पण बसणार नाही आपण बनवलं आहे आणि एकदम जी पण गोष्ट बनवता पांढरी शुभ्र बनून तयार होते. तुम्ही हांडवा पण बनवू शकता. त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे, दुधीचा हांडवा म्हणून. तर त्याच्यामध्ये मी सगळं परफेक्ट माप वगैरे सगळं सांगितलं आहे. किती सोडा, किती दही, किती पाणी आणि किती वाटी मी घेतलं आहे ते. भेटूया आपल्या बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.